नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 3 डिसेंबर 2023. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राइब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? भारतातील सर्वात मोठे व्याघ्र प्रकल्प वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये उभारले जाणार आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी मध्य प्रदेश MP हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ज्या ठिकाणी भारतातील सर्वात मोठे टायगर रिझर्व व्याघ्र प्रकल्प ज्याचं नाव आहे वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प हे या ठिकाणी बांधले जाणार आहे, उभारले जाणार आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? BCCI ने भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकापदी कोणाची पुनर्नियुक्ती केलेली आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, राहुल द्रविड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर राहुल द्रविड यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो BCCI ने भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी त्यांची या ठिकाणी रिअपॉइंटमेंट केलेली आहे, पुनर्नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. कोणी? BCCI ने. तर आज सुरुवातीलाच आपण BCCI बद्दल रिव्हिजन टाकूया. BCCI फुल फॉर्म काय आहे? बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया. मराठीमध्ये म्हणता येईल भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, ज्याची स्थापना डिसेंबर 1928 ला झाली. अध्यक्ष आहेत रॉजर बिन्नी, सचिव आहेत जय शाह आणि मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी. BCCI चे वर्तमानमध्ये CEO आहेत हेमांग अमीन. पुरुष क्रिकेट जो काही संघ आहे त्याचे प्रशिक्षक आहेत राहुल द्रविड आणि महिला क्रिकेट संघाचे जे काही प्रशिक्षक आहेत त्यांचं नाव आहे ऋषिकेश कानिटकर. क्लिअर? पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे. भारत आणि कोणता देश पृथ्वी निरीक्षणासाठी संयुक्त मायक्रोवेव्ह रिमोट सेन्सिंग उपग्रह, ज्या उपग्रहाचं नाव आहे निसार, प्रक्षेपित करणार आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अमेरिका USA हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. काळजीपूर्वक ऐका. याच प्रश्नातून तुम्हाला 2-3 प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात. पहिला प्रश्न कसा विचारला जाणार की बाबा कोणकोणते देश पृथ्वी निरीक्षणासाठी संयुक्त मायक्रोवेव्ह रिमोट सेन्सिंग उपग्रह लॉन्च करणार आहेत? तर तेव्हा उत्तर असणार आहे भारत आणि अमेरिका. त्याच्यानंतर तुम्हाला असं पण विचारलं जाऊ शकेल, हे जे काही पृथ्वी निरीक्षणासाठी संयुक्त मायक्रोवेव्ह रिमोट सेन्सिंग उपग्रह प्रक्षेपित करण्यात येणार आहे त्याचं नाव काय आहे? तर त्याचं नाव आहे निसार सॅटेलाइट, निसार उपग्रह. आणि तिसरा प्रश्न असा विचारला जाणार की निसार हा जो काही उपग्रह आहे याचा फुल फॉर्म काय आहे? तर लिहून घ्या मग NISAR निसार, याचा फुल फॉर्म लिहून घ्या. नासा इस्रो सिंथेटिक अपर्चर रडार असा याचा फुल फॉर्म आहे. क्लिअर झाल्या गोष्टी? ठीक आहे. तर पर्याय क्रमांक सी, अमेरिका आणि भारत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. अमेरिका म्हणजेच युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. याच्याबद्दल आपण लगेच 3 गोष्टी महत्त्वाच्या लिहून घ्या. अध्यक्ष आहेत सध्याचे 46व्या क्रमांकाचे जो बिडेन, राजधानी आहे वॉशिंग्टन आणि चलन वापरलं जातं डॉलर. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवा. फ्रान्स या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान द लीजन ऑफ ऑनर कोणाला देण्यात आलेला आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, VR ललितांबिका यांना या ठिकाणी फ्रान्स देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मान द लीजन ऑफ ऑनरने सन्मानित करण्यात आलेला आहे. ठीक आहे. 2-4 आता पॉइंट्स आहेत ते एकाखाली एक लिहून घ्या. सर्वप्रथम हा जो काही पुरस्कार आहे द लीजन ऑफ ऑनर हा काय आहे? फ्रान्स देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे, ज्याची स्थापना 1802 मध्ये करण्यात आली होती आणि फ्रान्स देशासाठी केलेल्या सर्वोच्च कार्यासाठी हा पुरस्कार या ठिकाणी प्रदान केला जातो. ठीक आहे. आता या ठिकाणी उत्तर काय आहे? VR ललितांबिका या कोण आहेत? तर इस्रो मधील एक सायंटिस्ट आहेत, शास्त्रज्ञ आहेत. इंडो फ्रेंच स्पेस पार्टनरशिप क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल, त्यांच्या कामासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. ठीक आहे. तुम्हाला आठवतंय जुलै 2023 मध्ये हाच पुरस्कार भारतातील अजून एका व्यक्तींना देण्यात आला होता. त्या व्यक्तींचं नाव आहे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनाही द लीजन ऑफ ऑनरने जुलै 2023 मध्ये सन्मानित करण्यात आलेला आहे. या दोन्ही गोष्टी व्यवस्थितपणे तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत, व्यवस्थितपणे लिहून घ्यायच्या आहेत. ठीक आहे. प्रश्न कशा संदर्भात आहेत? पुरस्कारा संदर्भात आहेत. तर लगेच नवनवीन पुरस्कार या ठिकाणी जे काही जाहीर करण्यात आले त्याच्यावरती चर्चा करूया. जसं की सुरिनाम देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार द्रौपदी मुर्मू,
फिजी देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार नरेंद्र मोदी. जर्मन शांतता पुरस्कार 2023 सलमान रश्दी. UK मध्ये मानद डॉक्टरेट पदवी शंकर महादेवन यांना. ब्रिटिश सरकारने पॉइंट्स ऑफ लाईट पुरस्कार राजिंदर सिंग धट यांना दिला. ब्रिटिश अकादमी पुस्तक पुरस्कार 2023 नंदिनी दास यांना. नासा इम्पॅक्ट प्लॅनेट अवॉर्ड सुजित रॉय यांना. UKचा मेंबर ऑफ द ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायर हा देण्यात आलेला आहे डॉक्टर MN नंदकुमार यांना. ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया रतनजी टाटा यांना. पोलंड देशाचा द ऑर्डर ऑफ द व्हाईट ईगल हा देण्यात आला आहे व्होलोडिमीर झेलेन्स्की यांना. आणि फ्रान्स देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान द लीजन ऑफ ऑनर VR ललित थांबिका आणि नरेंद्र मोदी यांना या ठिकाणी देण्यात आलेला आहे. क्लिअर. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. भारतातील सर्वात मोठी सर्क्युलर रेल्वे वर्तुळाकार रेल्वे कोणत्या राज्यामध्ये बांधली जाणार आहे? तर पर्याय क्रमांक A कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. कर्नाटकमध्ये पर्टिक्युलरली कोठे असं विचारलं तर बेंगलोर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारतातील सर्वात मोठी वर्तुळाकार रेल्वे या ठिकाणी बांधण्यात येणार आहे. तुम्ही या ठिकाणी फोटोच्या माध्यमातून पाहू शकता. बेंगलोर या शहराच्या आजूबाजूला जवळपास विद्यार्थी मित्रांनो जे काही सभोवतालची सर्व महत्त्वाची शहरे आहेत ते याच्या मार्फत यांना जोडण्यात येणार आहेत. जवळपास 287 किलोमीटर लांबीची ही सर्क्युलर काय असणार आहे रेल नेटवर्क सिस्टम असणार आहे जी की बेंगलोरमध्ये स्थापित केली जाणार आहे. आणि अशा प्रकारचं नेटवर्क असणार भारतातील सर्वात मोठं हे काय आहे रेल्वेचं नेटवर्क असणार आहे. ठीक आहे. प्रश्न कशा संदर्भात आहे? रेल्वे बद्दल आहे. तर लगेच आपण भारतीय रेल्वे बद्दल रिव्हिजन टाकूया. रेल्वेची स्थापना झाली 16 एप्रिल 1853 ला. रेल्वे बोर्डाची स्थापना झाली मार्च 1905 ला. वर्तमानमध्ये केंद्रीय रेल्वे मंत्री आहेत अश्विनी वैष्णव. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि रेल्वेचे CEO आहेत जया वर्मा सिन्हा. टोटल एकूण झोन आहेत रेल्वेमध्ये 18 आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. 40व्या क्रमांकाची कोस्ट गार्ड कमांडर्स परिषद कोठे आयोजित करण्यात आलेली होती? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D फॉर दिल्ली. नवी दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 3 दिवसाची ही परिषद होती. 40व्या क्रमांकाची आवृत्ती होती. कोस्ट गार्ड कमांडर्सची ही परिषद होती. कुठे होती? तर दिल्लीमध्ये. याच्या मागचं उद्दिष्ट काय होतं? तर सध्याच्या सागरी आव्हानांचे निराकरण करणे आणि देशाच्या किनारपट्टीवर पाळत ठेवणारी यंत्रणा मजबूत करणे. या ठिकाणी भारतीय तटरक्षक दलाबद्दल बोलण्यात आलं, त्याच्या परिषदेबद्दल बोलण्यात आलं. तर या दलाची स्थापना करण्यात आली होती 1978 मध्ये आणि संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे. आणि सध्या भारतीय तटरक्षक दलाचे जे काही महासंचालक आहेत त्यांचं नाव आहे राकेश पाल. ठीक आहे. लगेच आपण काय करूया मग वेगवेगळ्या ज्या काही बैठका असतात, परिषदा असतात, फेस्टिवल असतात याच्यावरती आपण चर्चा करूया. जसं की राष्ट्रीय मानवाधिकार संस्थांची 14वी आंतरराष्ट्रीय परिषद कोपनहेगन डेन्मार्क या ठिकाणी. पहिली इंडस एक्स गुंतवणूकदारांची बैठक नवी दिल्ली या ठिकाणी. 10वी एशियन संरक्षण मंत्र्यांची बैठक इंडोनेशिया या ठिकाणी. 54वा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया गोव्यामध्ये. जागतिक मत्स्य व्यवसाय समिट इंडिया 2023 गुजरातमध्ये. 11वा आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट मेळावा या ठिकाणी मेघालयमध्ये. एशियन इंडिया मिलेट फेस्टिवल 2023 इंडोनेशियामध्ये. आणि संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषद COP28 UAE या ठिकाणी ऑर्गनाइज करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. जागतिक दिव्यांग दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर आजच्या दिवशी दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो 3 डिसेंबरला जागतिक दिव्यांग दिवस म्हणून आपण साजरा करतो. जर तुम्हाला असं विचारलं 2023 ची थीम काय आहे तर थीम लगेच वहीमध्ये लिहून घ्या. युनायटेड इन ॲक्शन टू रेस्क्यू अँड अचीव द SDGs फॉर विथ अँड बाय पर्सन विथ डिसॅबिलिटीज. अशा प्रकारची थीम आहे 2023 ची. कशाची? जागतिक दिव्यांग दिवसाची. प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच डिसेंबर महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया. काळजीपूर्वक आहे का? 1 डिसेंबरला असतो जागतिक एड्स दिवस. 2 डिसेंबरला असतात राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस, गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस. त्यानंतर 3 डिसेंबरला असतो जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस. 4 डिसेंबर भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस. त्याच्यानंतर 5 डिसेंबर आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस. 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची
यांची पुण्यतिथी. 7 डिसेंबर सशस्त्र सेना ध्वज दिवस, आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस. 9 डिसेंबर आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस. 10 डिसेंबर मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी. 11 डिसेंबर आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस. 14 डिसेंबर राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस. 16 डिसेंबर विजय दिवस. 18 डिसेंबर भारतातील अल्पसंख्याक हक्क दिवस. 19 डिसेंबर गोवा मुक्ती दिवस. 20 डिसेंबर आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस. 22 डिसेंबर राष्ट्रीय गणित दिवस. 23 डिसेंबर किसान दिवस. 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस आणि 25 डिसेंबर सुशासन दिवस भारतामध्ये साजरा केला जातो. क्लिअर? पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. लैंगिक गुन्ह्यांशी संबंधित खटल्यांसाठी स्थापन करण्यात आलेले फास्ट ट्रॅक स्पेशल कोर्ट आणखी किती वर्ष सुरू ठेवण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक बी 3 वर्ष हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर 3 वर्षासाठी अजून एकदा या ठिकाणी हे जे काही फास्ट ट्रॅक स्पेशल कोर्ट आहे ते काय करण्यात आले आहे, त्याची मुदत या ठिकाणी काय करण्यात आली आहे, वाढवण्यात आलेली आहे, एक्सटेंड करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. महत्त्वाचा प्रश्न आहे. शिक्षणासाठी वाईज WISE या वाईज पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सफिया हुसेन यांना या ठिकाणी शिक्षणासाठी फॉर द एज्युकेशन सेक्टर वाईज पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. 3-4 पॉइंट लिहून घ्या. वाईज प्राइज फॉर एज्युकेशन हा अशा प्रकारचा पहिला जागतिक पुरस्कार आहे जो एखाद्या व्यक्तीला शिक्षणामध्ये उत्कृष्ट योगदानासाठी सन्मानित करतो. वाईज या पुरस्काराची स्थापना कतार फाउंडेशनने 2009 मध्ये केलेली होती आणि वाईज या शब्दाचा फुल फॉर्म होतो वर्ल्ड इनोव्हेशन समिट फॉर एज्युकेशन. अशा प्रकारचा हा पुरस्कार आहे वाईज पुरस्कार, जो की शिक्षण क्षेत्रामध्ये दिला जातो आणि तो आता लेटेस्ट देण्यात आला आहे सफिना हुसेन यांना. लगेच मग आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या व्यक्तींना जे काही पुरस्कार जाहीर झाले त्याच्यावरती आपण लगेच रिव्हिजन टाकूया. मी बऱ्याच वेळेला सांगतो रिव्हिजन मारणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. लिहून घ्या मग. 41वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार नरेंद्र मोदी यांना. राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार 2022 ओम नारायण भार्गव यांना. महाराष्ट्र सरकारचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार रतन टाटा यांना. रॅमन मॅक्सेसे पुरस्कार 2023 रवी कन्नन आर यांना. जागतिक शांतता पुरस्कार 2023 नरगिस मोहम्मद हसनजाई यांना. MS स्वामीनाथन पुरस्कार PV सत्यनारायण यांना. अकादमीमध्ये जीवन गौरव पुरस्कार नजमा अख्तर यांना. डॉक्टर AM गोखले पुरस्कार संजय कुमार मिश्रा यांना. राष्ट्रीय धातुशास्त्रज्ञ पुरस्कार देबाशिष भट्टाचार्य यांना आणि शिक्षणासाठी वाईज पुरस्कार सफिना हुसेन यांना. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. अलीकडेच मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या प्रधानमंत्री आदिवासी न्याय महाअभियानासाठी किती रक्कम मंजूर झालेली आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 24,104 कोटी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काय करण्यात आले आहेत, मंजूर करण्यात आले आहेत, अप्रूव्ह करण्यात आलेले आहेत. कशासाठी? तर लगेच लिहून घ्या मग. या ठिकाणी विशेषतः असुरक्षित आदिवासी गटांची सामाजिक आर्थिक परिस्थिती सुधारणे या उद्देशाने हा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जो काही निधी आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. केंद्रीय मंत्रिमंडळाने PMGKAY म्हणजेच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना ही जी काही योजना आहे, स्कीम आहे, ती किती वर्षांसाठी आता परत एकदा एक्सटेंड केलेली आहे, वाढवलेली आहे? तर पर्याय क्रमांक सी 5 वर्षासाठी एक्सटेंड केलेली आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना 2020 मध्ये अन्न सुरक्षा प्रदान करण्यासाठी कोविड-19 साथीचा उपाय म्हणून सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत 5 किलो अनुदानित धान्य व्यतिरिक्त दरमहा 5 किलो अजून एक मोफत अन्नधान्य दिले जात आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11. अलीकडेच आंद्रे राजो एलिना पा या ठिकाणी स्टार मार्क करून ठेवा प्रश्नाला. हे नाव लगेच वहीमध्ये लिहून घ्या. आंद्रे राजो एलिना यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी परत एकदा फेर निवड झालेली आहे, म्हणजेच रिअपॉइंट झालेली आहेत? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मादागास्कर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. कोणत्या कॉन्टिनेंटमध्ये हा देश येतो मादागास्कर? तर आफ्रिकेमध्ये येतो. पूर्व आफ्रिकेतील हा देश आहे, ज्या देशाची राजधानी आहे अंतानानारिओ आणि चलन वापरलं जातं मालागासी एरेरी. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12. इंडियन ओशन टुना कमिशनची बैठक कोणत्या शहरामध्ये झालेली आहे? तर पर्याय क्रमांक ए मुंबई, महाराष्ट्राची राजधानी. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो इंडियन ओशन टुना कमिशनची बैठक संपन्न झालेली आहे. भारत सरकारच्या मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयाने हे मुंबईत आयोजित केलेलं होतं. मग मला फक्त कमेंट करून सांगा, हे जे काही मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालय आहे त्याचे सध्याचे वर्तमानमधील केंद्रीय मंत्री कोण आहेत? एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे.
क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थींसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, 6वी जागतिक आपत्ती व्यवस्थापन परिषद कोणत्या राज्यामध्ये आयोजित केली जात आहे? राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड की आंध्र प्रदेश? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्त्वाचं सुद्धा आहे.